दौऱ्यावरती तमाम क्रिकेट रसिकांनी करावं गर्व असे तिसरं पर्व आपण पाहत आहोत। सामना चालू होत असताना जिथे टॉस जिंकलाय MS11 जाई टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पॅरामाउंट RMC इन्फ्रा अर्थात गोरसाई बी या टीमला पाचारण केलं बॅटिंगसाठी। पहिला चेंडू गोलंदाज, पहिला बॉल हलक्या हाताने संयमाने खेळलेत, एक सिंगल इथे प्राप्त केली आहे फरदीन रफिक काझी आणि त्याच्या साथीला सूरज केने। चांगला खेळलाय पहिला चेंडू। आतापर्यंत आपण खरं तर तिसरा सामना हा अनुभवत आहोत जिकडे पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आलेली आहे। त्याचमुळे जे फलंदाज सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात त्यांचा एक सेट प्लॅन आहे, पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचं नाही, सुरुवात मिळवायची आहे। यावेळेचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, सूरज केणे नावाचं वादळ इथे संपलंय। अर्थात पहिल्या बॉलवरती तो शून्याचा चष्मा घालून तंबूच्या आश्रयाला। सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्हाला खेळायचा असतो, तिथे आक्रमक सुरुवात देण्याचा प्रयत्न तुम्ही करता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचबरोबर जो रूम मिळाला तो रूम वापरण्याचा प्रयत्न करत असताना लॉफ्टेड फटका खेळायचा होता फलंदाजाला, त्यामध्ये एलिव्हेशन त्याला मिळालं नाही, चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज इथे सलामीवीर सूरज केने बाद झाला। सूरज केणे शरीरापासून जास्तीचा दूर ठेवला होता, हा फटका खेळण्यामधून तो प्रयत्नशील राहिलेला पाहायला मिळाला, उंची जास्त गाठली, एक चांगला कॅच त्या ठिकाणी फिनिश केलेला आपण पाहिला। आपण अनेक वेळेला म्हणतो ना की आक्रमकतेला हा क्षणभंगुरतेचा श्राप असतो आणि ही आक्रमकता इथे क्षणभंगुरतेचा श्राप तिला पाहायला मिळाला, कारण पहिल्या बॉलवरती खातही न खोलता फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय। निबाटर मैदानावरती संदेश केणे मैदानावरती दाखल होत असताना तिसऱ्या क्रमांकावरती। आक्रमकता ही दुधारी तलवार असते, जर तिची बोथड धार जर चालली तर निश्चितच अधिकाधिक धावा बनतात, परंतु धारदार बाजू जर आपल्यावर कोसळली तर मात्र तिथे तुमचा अंत होत असतो। तेच झालं होतं, फलंदाज सूरज केने ते बाद झालेले आपण बघत आहोत। संतोष दवणेचं पहिलं षटक, धनंजय नाईकने हा झेल इथे टिपलेला आपण पाहिला। ज्या बॅटरने पहिला सामना संघ हारला तदनंतर आपला कर्णधाराने केलेली कमालीची कामगिरी आपण पाहिली, 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार त्याने जिंकले होते आणि संघाला जिंकून दिलं होतं। पुढचा चेंडू उजव्यासीच्या बाहेर हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न, बॅट सीट ठिकेज आउटसाइड एज, एक सिंगल इथे प्राप्त होईल गरी लिजन मधून। चांगले गोलंदाज आहेत संतोष दवणे, यांच्या नावाची खरं तर दखल पालघर जिल्ह्याने अनेकदा घेतलेली आपण बघत आहोत। जाई संघाच्या वतीने ते क्रिकेट खेळत आहेत, युवा खेळाडू आहेत, त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये चांगलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलेलं आहे। लेदर बॉल क्रिकेट ज्यावेळेस तुम्ही अधिकचं खेळता त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीची अनुभूती मिळत असते आणि अनुभव हा तुमच्या आयुष्यातील चुका कमी करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असतो, सहकार्य करत असतो। चांगली गोलंदाजी संतोष दवणेची। फरदीन ऑन स्ट्राइक, त्यावेळेचा बॉल उजव्यासीच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव, षटकार। फलंदाज आहेत खास फरदीन काझी आणि त्यांनी खेळलाय फटका झकास। इथे बघा चेंडू कशा पद्धतीने ट्रॅव्हल होत आहे, क्षेत्ररक्षक तर दूर राहिले परंतु इथे समर्थकांचीच प्रयत्नांची खरं तर इथे पराकाष्ठा झालेली आपण पाहिली। समर्थकांनी झेल टिपलाय वाटतं, विनंती असेल लवकरात लवकर आमच्या मंचाबरोबर संपर्क साधा। षटकार आलाय, 8 लाख व्ह्यूअर्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून। हा चेंडू उजव्यासीच्या बाहेर, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न वेगाने, ही रन्स इथे कंप्लीट केली आहे। आजच्या दिवसातली तिसरी मॅच चालू आहे आणि 50,000 प्रेक्षक वर्ग को करंट व्ह्यूअरशिप आपल्याला लाभली आहे। अँगल चांगल्या पद्धतीने क्रिएट केला होता, या चेंडूवर चेंडू फळीचा संपर्क करता आला नव्हता, परंतु तरी सुद्धा एक धाव इकडे मिळालेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, त्याचमुळे 9 धावांपर्यंत गेलेला डाव आपल्याला पाहायला मिळतो। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संतोष दवणेचं फेकलं जात आहे। संदेश केणे ज्यावेळेला खोला टाकलेला हा बॉल पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने आला, एक सिंगल इथे प्राप्त झाली आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला। टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसाई बी 10 70-70 गिव्ह अवे, ज्याची चर्चा आपण सातत्याने करतोय। आणखीन 5 असे प्रेक्षक आहेत, आता ऑनलाईन त्यांचा ड्रॉ होईल आणि त्या 5 प्रेक्षकांना आपण 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून सर्वप्रथम शूज देणार आहोत आणि परत 5 प्रेक्षकांचा ड्रॉ होईल, त्यांना टी शर्ट दिल्या जातील, म्हणजे 10 प्रेक्षकांचा आता ड्रॉ होतोय। चला तर त्याच्यावर एक नजर टाकूया।
70-70 स्पोर्ट्स सबस्क्राईब करत राहा. विनर्स लोडिंग आहेत आणि ते पुढील 5 विनर कोणते आहेत त्याची चर्चा आता थोड्याच वेळामध्ये 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून केली जाईल. आणि सध्या भरपूर रिस्पॉन्सेस आपल्याला गुगलच्या फॉर्मवर पाहायला मिळतात, त्याच्यामुळे हे चित्र सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. इथे कुठल्याच मोबाईलला सध्या नेटवर्क नाहीये, वायफाय देखील क्रॅश होत चाललेले आहेत. त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये परत एक वेळा हे विनर लोडिंग झाल्यावर आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. तोपर्यंत जाऊया मॅचकडे. 2 विंडो मध्ये दाखवा. का आपण 2 विंडो मध्ये पाहतोय, कारण 20,000 पेक्षा जास्तीचे फॉर्म्स आपल्याकडे आले आहेत. प्रज्योत अंबिरे आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं या सामन्याचे ऑफिशियल नीरजी राणावत हे देखील स्क्रीनकडे पाहत होते. कदाचित त्यांनी फॉर्म भरला असावा. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रज्योत भूपेंद्र अंबिरे सज्ज होत असताना पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान पहिला बॉल वेगाने टो क्रशर यॉर्कर इथे पाहायला मिळाला. हा स्पेशलिस्ट आहे या चेंडू हाताळण्यासाठी. पिंक पॉइंट यॉर्कर त्याने टाकलाय. ओव्हर स्टबिंग साठी इथे अंपायरने DRS कॉल इथे केला, रेफर केले थर्ड अंपायरकडे. टीपी पंचांची मागणी इथे मैदानी पंचांनी केलेली आहे. ज्या पद्धतीने चेंडू तिकडे फेकला गेला होता गोलंदाजाच्या वतीने, पाहायचं इकडे ओव्हरस्टेप झाली आहेत की नाही. 52,000 प्रेक्षक ऑनलाईन हा सामना बघत आहेत. फार मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई ब आणि त्यांच्या विरोधात MS झाई या 2 संघांदरम्यान. का होणार नाही 52,000 प्रेक्षकांची इथे उपस्थिती, किंबहुना का पाहणार नाहीत प्रेक्षक वर्ग. फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर गोरसाई B संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेक्षक वर्ग पाहना, चहू बाजूला जिथे पहा, जिथे नजर जाईल तिथे, जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. प्रेक्षक वर्गाची तुडुंब आणि प्रचंड गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी. 7292 क्रेटा ही कार चुकीच्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली आहे, ती कृपया काढायची. 7292 आणि हे विनर आहेत आपल्या स्क्रीनवर. इट्स अ फेअर डिलिव्हरी हा डिसिजन आलेला आहे आणि या बॉल नंतर ते विनर आपण जाहीर करू. प्रज्योत अंबिरे यावेळेचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला अपील केली होती. उत्साह जास्तीचा पाहायला मिळाला. खोलात गोलंदाजी केली आहे. जणू काय एक वज्र निर्धार केला प्रज्योत अंबिरेने की मी फुलर लेनचे चेंडू टाकणार, किंवा टोक रशर तो हाताळणार, अशा पद्धतीची गोलंदाजी तो करतोय. विनर आता आपल्या स्क्रीनवर येतील. जो गिव्ह अवे सध्या सुरू आहे, अमित चौधरी त्याचा मोबाईल नंबर आहे. ऋषिकेश रावटे त्याचा मोबाईल नंबर समोर दिलेला आहे. थॉमसन नाथो, दिगंबर सहदेव गावडे आणि त्याचबरोबर साहिल महेश भोपी हे जे 5 लकी विनर आहेत, सबस्क्रायबर आहेत, यांना शूज 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आता आम्ही पाठवतोय. हे जे 5 लकी सबस्क्रायबर आहेत, लक्षात घ्या हे तुमचे नंबर आहेत. तुम्हाला 5 जणांना आता थोड्याच वेळात कुरिअर तुम्हाला कॉल येईल, कुरिअर तुम्हाला पाठवलं जाईल. एक वेगळीच अद्भुत अनुभूती आहे हे पाहणं, ही गोलंदाजी प्रज्योत अंबिरेची. हा आपल्याला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. वेगाने टाकलेला त्याने चेंडू पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू इथे योग्यरित्या आणि योग्य धाटणीचा डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी करतोय, तीक्ष्ण आणि धारदार गोलंदाजी. या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा फलंदाज बाल बचावले होते. इथे उजव्या यष्टीच्या बाहेरचा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. वाईड यॉर्कर योग्य रीतीने शोधलाय गोलंदाज प्रज्योत अंबिरेने. वरोर एक्सप्रेस पालघरच्या वरोरला तो बिलॉंग करतो. हा चेंडू डाऊन द ग्राउंड केला. गॅप मध्ये आहे का यश? आकाश जहांगीरच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषा ओलांडतोय. मितील धावा 4. आलाय सणसणीत चौकार. काय फटका खेळले, सुरक्षित फटका खेळले. समोरचा चेंडू होता अगदी मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करावं त्या पद्धतीने फटका खेळले होते. सुरक्षित फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फॉर रन्स. धावांवरती अक्षरशः लगाम लगावलं प्रज्योत अंबिरेने. त्याच्या विरोधामध्ये केलेला हा स्ट्रोक डाऊन द ग्राउंड तो देखील चौकार येत असताना पाहायला मिळाला. आपण सबस्क्रायबर मीटर पाहतोय. 8,45,000 प्रेक्षक वर्गांनी सबस्क्राईब केलंय या वाहिनीला, प्रेम दिलंय. उजव्याशीच्या बाहेर हलक्या हाताने खेळलेत. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरवरून चेंडूवरती येईल, तद्वर मात्र रन्स इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक संघाची धावसंख्या 16.
आयकॉन वर्सेस आयकॉन असं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण सगळेजण इथे अनुभवत आहात. प्रज्योत अंबिरे त्याच्या विरोधात फलंदाजी करताना फरदीन काझी. भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना फलंदाजी गोलंदाजी करण्याचा अनुभव या खेळाडूंना आहे. त्याचमुळे जी सिच्युएशन आहे, ज्या पद्धतीच्या कंडिशन्स आहेत, त्या योग्य रीतीने असेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. चांगलं प्लॅनिंग त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकातील मला असं वाटतं शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल. धावपलकर धावा आतापर्यंत आहेत 16, एक गडी बाद. 16 धावा धावफलकावरती आहेत. एक चर्चेचा विषय हा देखील राहतो की करण अंबाला या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. यावेळेचा खोला टाकलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. ऑन ड्राईव्ह करत असताना एक सिंगल इथे प्राप्त केली आहे. जुसी हाफ बॉल बनवत असताना संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 17. 2 षटकांचा खेळ संपला. खेळाडू बाद झाला 1. आपण येणाऱ्या कालावधीमध्ये अर्थात 8 जानेवारीला न्यू लॉन्चिंग पाहतोय 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. या आकर्षक टी शर्टचा ज्याची न्यू लॉन्चिंग होत असताना पाहायला मिळेल. आकर्षक स्वरूपाच्या ब्रँडेड टी शर्टचा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. 8 तारखेला त्याची लॉन्चिंग होतीये. परंतु 2 षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलाय. कस्टमाइज बॅट देखील तुम्हाला प्राप्त होतील. बिलीव्ह अँड अचीव्ह अर्थात एक चांगल्या दर्जाच्या बॅट्स तुम्ही खरेदी करू शकता. अगदी त्याच वेळेला आपण ही चालू असलेली मॅच कडे पाहिलं तर केवळ 17 मांडल्यात. पहिल्या षटकामध्ये 9 हा चेंडू जो या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत वापरला जातोय. परंतु अगदी त्याच वेळेला जर हा चेंडू तुम्हाला कोणत्याही स्पर्धेमध्ये हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. $58,000 प्रेक्षक वर्ग या मॅचचा थेट प्रेक्षेपणाचा आनंद घेत आहेत. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज संतोष दवणे पहिला बॉल खोला टाकला उजव्या शीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. संतोष दवणे इथे चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळतोय. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला गोलंदाजाच्या वतीने पाहायला मिळते. पहिला चेंडू त्याने योग्य लेंथवर आणि त्याचबरोबर योग्य दिशेवर दरम्यान तिकडे हाताळलेला आपण पाहिला. हा चेंडू आलेला आहे निर्धाव. 17 धावा धावपलकर जोडलेले आहेत. हा चेंडू उजव्या शीच्या बाहेर आणखी चांगल्या टप्प्यावरती इथे पाहायला मिळतोय आणि विकेट गमावली आहे. खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळेल. तो दुसरा धक्का दिला. दुसरा काय कॅच टिपलाय. रनिंग कॅचेस इथे पाहायला मिळाल्या. जाई संघाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती कमालीचं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळतोय. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक स्टायलिश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. A1 पवन केणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना तो उशिराने मैदानावरती दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जसा तो मैदानाच्या आतमध्ये आला ना तसा प्रेक्षक वर्गाने इतकंच इथे जल्लोष केलाय. चेक पंच विनंती आहे सामना थोडा थांबवायचा आहे. काही विशेष अतिथी या क्रीडांगणाच्या दिशेने या स्पर्धेच्या सध्याच्या भेटीसाठी येत आहेत. सन्माननीय रवींद्र फाटक साहेब की जे आमदार आहेत त्यांचं आगमन या स्पर्धेच्या दिशेने होत आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमदार रवींद्र फाटक साहेब यांचं इथे आगमन होणार आहे आणि ते आता आमच्या मुख्य प्रवेशद्वारी आलेले आहेत. रवींद्रजी फाटक साहेब यांचं या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आगमन झालंय. वरुण एस पाटील साहेब आणि त्याचबरोबर वरुण एस पाटील फाउंडेशनच्या वतीने रवींद्र फाटक साहेब आपलं या स्पर्धेमध्ये महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय आमदार रवींद्र फाटक साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्पर्धेमध्ये इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते इथे आलेले आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. वरुण एस पाटील साहेब आणि त्याचबरोबर वरुण एस पाटील फाउंडेशन कोणगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने रवींद्रजी फाटक साहेब आपलं सहर्ष स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट. लगेच जाऊया आपल्या क्रिकेटकडे. धन्यवाद. सेकंड स्पेलमध्ये गोलंदाज संतोष दवणे याला आपण बघतो. पहिल्या स्पेलमध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक तो हाताळत होता. एक महत्वपूर्ण फलंदाज त्याने बाद केला होता. सूरज केनेची विकेट त्याने मिळवली होती. दुसऱ्या षटकामध्ये आयकॉन प्लेअर प्रज्योत अंबिर याने खर्च केल्या धावा 7. त्याला एकही फलंदाज बाद करता आला नाही आणि संतोष दवणे सेकंड स्पेलमध्ये आलेत. यावेळेस तिसरं षटक सुरू आहे.
यावेळीचा चेंडू ऑन साइडला केला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, पेट्रोलिंग करतोय बाउंड्री लाईन वरती. आता इथून हे स्ट्राईक करावा लागेल, मोठे स्ट्रोक खेळावा लागतील, कारण अगदी आपण सुरुवातीचे 2 षटकांचा खेळ संपलेला पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण विचार केला तर झालेल्या सामन्यांमध्ये एक खरं तर ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात थोडी शांत मिळते, त्यानंतर फलंदाजी आक्रमक बनत असते. सन्माननीय दमदार आमदार यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये निश्चितच मिळालेली आहे. रवींद्रजी फाटक साहेब, त्याचबरोबर सुनीलजी वायले साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार वरुण एस पाटील साहेब यांना दाखवलं जातं. त्याचबरोबर API साहेब सुद्धा त्यांच्याबरोबर सूर्यवंशी साहेब जोडले गेलेले आहेत. या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. फरदीन काझी, पुढचा चेंडू. संतोषचा हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, मिस टायमिंग आहे, चेंडू काही काळ हवेमध्ये राहिला होता. सिंगल इथे प्राप्त केली आहे, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. फटके मिळणार नाही आहेत, फटके खेळाव्या लागतील, खेचाव्या लागतील, धावा मिळणार नाहीत, सहजासहजी त्या बनवाव्या लागतील. संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर निर्माण झालेल्या संधीचा आपल्या स्वतःच्या हितासाठी, त्याचबरोबर संघ हितासाठी वापर करा. पुन्हा एकदा ऑनस्क्रीन आपण अतिथी गण बघत आहोत. या स्पर्धेच्या संदर्भात आयोजकांबरोबर चर्चा करत असताना अतिथींची संख्या वाढली की सकारात्मक ऊर्जा आयोजनाला मिळत असते. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा खोलात वाईड यॉर्कर इथे पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला केला, क्लासिकल अंदाजामध्ये. एक्सिलंट टायमिंग आणि ब्युटिफुल प्लेसमेंटच्या जोरावरती इथे सिंगल प्राप्त केली. 21-2. हँड आय कोऑर्डिनेशन अत्यंत चांगला वापरतो इथे खरं तर फलंदाज. पुन्हा एकदा ऑनस्क्रीन आपण हे सगळे मान्यवर बघता. क्रीडा रसिकांचे तुम्ही पाहुणे, सर्व दारे तुम्हा उघडी, तुम्ही जाल तेथे तुमच्यासाठी अंतरूप आहे घडी. सन्माननीय दमदार आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांची उपस्थिती मिळालेली आहे. 21. यावेळेचा बॉल ऑन साइडला, आकाशाला गवस निघालणारा. या फटक्यामध्ये वजन धावा मिळाल्यात संपूर्ण अर्धा डझन. या स्टेडियमच्या बाहेर मारलाय आपला एकच फटका. 440चा झटका, एवढा लांब मारला हा फटकाना पवन केणेच्या बॅटमधून. A1 क्वालिटीचा षटकार. सौसोनार की एक लोहार की, बघा चेंडू कुठे जातोय. खूप दूरवर, खूप लांब पल्ल्याचा फटका इथे पवनच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. हा षटकार आलेला आहे. सुरुवात चांगली मिळते पवनला. स्लॉक केलं होतं चेंडूला, समोर ठेवलेला चेंडू आणि त्याला पाठवलं होतं सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पवन केणेने मारलेला हा स्ट्रोक पाहिल्यानंतर ना मला सैराट सिनेमा आठवला. नागराज मंजुळे म्हणाले होते की एकच फाईट आणि वातावरण टाईट केले इथे. काय स्ट्रोक आला, ज्या पद्धतीने स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. 8,45,900, 8,46,000 फॅमिली मेंबर्स आपल्यासोबत जॉईन झाल्यात 70 या युट्यूब वाहिनीवरती. आत्ताच सबस्क्राईब करा. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय स्ट्रोक आलेत. पवन केणी A1 क्वालिटीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. दमदार अंदाजामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 10 आल्या. एकंदरीत 27 बनल्या 2 खेळाडू बाद. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं जाईल. टेप ओव्हरचं खरं तर हे षटक असेल, टेप बॉलचं षटक असेल. प्रशांत मलकडे इथे ही जबाबदारी दिली गेलेली आहे कर्णधाराच्या वतीने. फरदीन काझीने आतापर्यंत टेप बॉलवर 2 षटकार दाखवलेले आहेत, त्यामुळे आता हे बॅटल इंटरेस्टिंग. प्रशांतच्या विरोधात यावेळेस ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका, मैदानी फटका इथे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना फरदीनला आपण पाहिलेला आहे. अनेक वेळेला टेप बॉल वरती खेळाडू संयमाने खेळतात, सिंगल घेतात, नॉन स्ट्राईक वरती जाऊन उभं राहतात आणि अगदी आपण पाहिलं ना तर तिथून जास्तीचा खेळ पाहण्याजोगे राहतो. परंतु अगदी त्याच वेळेला जिम्मेदारीने खेळतो हा खेळाडू. सिंगल येऊ शकत होती, त्याने स्ट्राईक घेतली स्वतःकडे. यस, नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करणार आणि तो लीडिंग करतोय. काय स्ट्रोक ऑफर केलेत त्याच्या बॅटमधून आलेला दुहेरी धाब्याचा फटका. संघर्ष त्यालाही इकडे करायचा आहे. प्रशांत पुन्हा एकदा तयार असतील. फरदीनसाठी यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. प्रचंड वेग मिळतोय. तुमच्याकडे वेग ज्यावेळेस अधिक असतो त्यावेळेस तुम्हाला फक्त अचूकता शोधायची असते आणि तीच अचूकता इथे प्रशांत मळ झाई संघाच्या वतीने इथे दाखवतोय. चांगली गोलंदाजी प्रशांतची. प्रशांत मल हा तोच गोलंदाज आहे ना, त्याने फलंदाजाला टेप बॉल वरती तेही त्रिफळाची वेगवान चेंडू टाकत असताना फलंदाजाला बाद देखील केलंय. इंटरेस्टिंग बॅटल वन्स अगेन. समोर ठेवलेला चेंडू यावेळेस इकडे स्कोअर ऑफ द विकेट खेळत आहेत. स्क्वेअर कटचा चांगला फटका दरम्यान आपण बघतो क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले. 1 धाव मिळाली, त्यापेक्षा अधिक काही नाही.
एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धाबा धाव फलकावरती आहे. टेप बॉलचा वापर सर्वाधिक जास्त सीमे पलीकडे केला जातो. सीमा पलीकडे अर्थात भारताच्या बाहेर पाकिस्तानमध्ये केला जातो. तिथून वसीम अक्रम सारखा खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मिळाला. तो टेप बॉलचा खेळाडू होता. तिथून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू लागला. अनेक खेळाडू हे टेप बॉलने घडत असताना आपण पाहायला मिळाले. परंतु सध्याच्या घडीला को करंट व्ह्यूअरशिप 60,000 प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रशांत मल शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे. आश्चर्याचा कडू धक्का फलंदाज पवनला इकडे मिळतोय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला गेले होते. स्कोर ऑफ द विकेट कट करायचा होता. प्रचंड गती आहे. अवाक करणारी गती आहे. 8,46,176 सबस्क्रायबर मीटर इथे भरधाव वेगाने पुढे जात असलेला आपण बघतो. प्रत्येक 5,000चा पल्ला इकडे सेलिब्रेट केला जाणार आहे. पवनसाठी आणखी एकदा इथे आपण बघतो पुढ्यात ठेवण्याचा विचार केला होता गोलंदाजाने. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू काहीही न करता ही एक धाव मिळते फलंदाजी करणाऱ्या संघाला. हा चेंडू अवांतर स्वरूपाचा आलाय जरूर पवनच्या अगेन्स्ट. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 31 वरती धावून पोहोचली आहे. मेहनत करून सुद्धा ज्या वेळेला यश मिळत नाही ना त्यावेळेला आपण रस्ता बदलायचा असतो सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळं नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिले आहे, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाही. पवन केने पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलेचा चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितरित्या खाली राहतो आणि त्याचमुळे आव्हानं इथे पवन केनेच्या समोर सुद्धा वाढलेले आहेत. या अगोदर दुसऱ्या चेंडूचा सामना करत असताना त्याने ऑनसाइडला ह्या एंड कडून जो षटकार खेळला होता त्यातून पवनला आत्मविश्वास जरूर मिळालेला आहे. 70-70चं थेट प्रक्षेपण इथे आपल्याला पाहायला मिळतं. क्वालिटेटिव्ह लाईव्ह स्ट्रीमिंग आपण या स्पर्धेची त्यांच्या वतीने बघत आहोत. प्रशांतने आणखी एकदा पवनला शांत ठेवलेला आहे आणि जी जबाबदारी संघ कर्णधाराने टेप ओव्हर साठी दिली होती प्रशांत मलला ती योग्य रीतीने त्यांनी पूर्ण केलेली आहे. 61,000 को करंट व्ह्यूअरशिप 70-70 स्पोर्ट्स लाईव्ह या युट्यूब चॅनलला आतापर्यंत आपल्याला लाभलेली आहे. आणि आपल्याला माहितीच आहे 1,28,500चा रेकॉर्ड आहे स्पर्धेचा को करंट व्ह्यूअरशिपचा. आणि तो रेकॉर्ड आज त्याची बरोबरी किंवा तो तोडला जाईल का याच्याविषयी चर्चा होईल. परंतु 19 मिनिट आतापर्यंत 4 ओव्हरसाठी घेण्यात आलेले आहे. ढाकी डहाणू माफ करा जाई या टीमच्या माध्यमातून या ओव्हर्समध्ये 8,46,400 व त्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत. लगेच सबस्क्राईब करा. आता तुम्हाला पारितोषिक दिली जाणार आहेत, परंतु त्याच्या अगोदर आपल्याला अजून 5 शूज आता दिलेत, 5 टी शर्ट अजून द्यायचे आहेत, त्याचा देखील ड्रॉ होईल. आणि आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत मॅच नंबर 4 सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान डाकटी डहाणू आणि मौलिक 11 चेंज द गेम वडवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचंय. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्यासाठी जेन्युइन ऑलराऊंडर प्लेयर जाईचा इथे मैदानाच्या आतमध्ये पाचारित केला गेलेला आहे. फलंदाजी ज्याची नेहमी चर्चेत असते आणि जितकी उंची शारीरिक त्याला लाभलेली आहे, फलंदाजी गोलंदाजीमध्ये तितकाच उंचीचा खरं तर तो नेहमी परफॉर्मन्स देत असतो. समोर ठेवलेला चेंडू त्यावर बेट ट्रान्सफर करत असताना ड्राईव्ह खेळत आहेत. फ्रंट ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक उपस्थित. एक मिळाली, एक सिंगल आली आहे. कव्हर ड्राईव्ह एक चांगल्या रीतीचा पाहायला मिळाला. खोलात टाकलेला बॉल अगदी फ्रंट फुटला घेत असताना फरदीन काजीच्या बॅट मधून एक सिंगल आली आहे. सुरुवातीच्या क्षणापासून त्याने धीरोधार्तता चांगल्या रीतीने दाखवली आहे. आता अधीर होण्याची आवश्यकता आहे. जे प्लॅन तुम्ही केले ते प्लॅन आता इम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता आहे. इथे धावा गोळा करण्यासाठी मोठे स्ट्रोक खेळावे लागतील पवन केने आणि अगदी त्याच वेळेला फरदीन काजीला. पवनसाठीचा हा चेंडू यावेळेस पूल करतायत. खडे खडे पूलचा फटका. आणखी एक पॉवरफुल फलंदाजाच्या बॅट मधून पवन केने तिकडे उपस्थित आहेत. त्याने चेंडूला धाडलेला आहे डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं, झुकेगा नहीं असं म्हणत असताना पवन केनेने ठोकलेला हा स्ट्रोक आपण ऑन साइडला दमदार पाहायला मिळतोय. षटकार आलाय. बॅकफूट फ्रंट फूट भेदभाव नाहीये. पहा फ्रंट फूट वरून पुल केलाय आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. अत्यंत कठीण फटका. योग्य रीतीने खेळतोय पवन. उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू बॉलर्स बॅक ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळते. एक तर मिळेल. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करतील का? थांबले तिथे यावेळेस संयम दाखवतायत. एक धाव मिळाली. धावफलक पुढे गेलं आणि एकूण धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 39-39. 39 धाबा धावफलकावरती. काय रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली. अगदी हरणाचा वेग इथे धारण केला होता. ज्या पद्धतीने पहिली रन्स वेगाने धावत असताना फरदीन काजी पाहायला मिळाला. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 39-2. फुल टॉस आणि इथे
स्लॉक स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. हॉरिझॉन्टल बॅट शॉट ऑफर केला फलंदाज परदीन काशीचा हा आविष्कार षटकार. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. काय स्ट्रोक आलाय फरदीन काझीच्या बॅट मधून ऑन साइडला स्लॉक स्वीप करत असताना त्याने पाहिलं देखील नाही हा स्ट्रोक खेळल्यानंतर. फटका देखणं आणि तितकासा नेत्रदीपक देखील. कमिटमेंट पहा ना किती चांगली आहे. ज्या पद्धतीने स्ट्रोक केला तदनंतर त्याने त्या दिशेने पाहिलं देखील नाही. षटकार येत असताना आकाशाला गवस निघालणारा हा स्ट्रोक आपण पाहिला. आत्मविश्वास पूर्ण फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. आत्मविश्वास जर तुम्हाला प्राप्त झाला तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य बनू शकतात. या पद्धतीची बिलीफ तुमची होत असते आणि तो विश्वास जवळजवळ 75,000 प्रेक्षक या स्पर्धेचा 65,000 प्रेक्षक या मॅचच्या इकडे आनंद ऑनलाईन घेत आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कस्टमाइज बॅट आपण पाहतो आहोत. 75,000चा आपण विचार केला. 65,000 सध्याच्या घडीला व्ह्यूअरशिप आहे. 75 होतील देखील काही क्षणामध्ये. पाहता क्षणी आपण नंबर्स बदलत असताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या या षटकामध्ये षटकार आलेत ते 2 वेगाने मारतायत त्या धावा. यावेळेस इथे स्विच करण्याचा प्रयत्न होता. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको असं म्हटलं जातं. सरळ बॅटने धावा येतात तर इथे वाकडे तिकडे फटके खेळण्याची गरज ती काय, परंतु हा चेंडू निर्धाव. हल्लीच्या क्रिकेटने ना हे घोटून घेतलेले स्ट्रोक आहे. स्विच हिट, रिव्हर्स स्वीप. कारण आपण पाहिले ना तर नाविन्यपूर्ण फटक्यांच्या अद्भुत दुनियेमध्ये जाणारा हा क्रिकेटचा खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळाला आहे. संस्कारांचे फटके बाजूला राहिलेत, आविष्कारांचे स्ट्रोक पाहायला मिळतात. धनंजय नाईक पुन्हा एकदा वरती स्ट्रायकिंगला. यावेळेस इथे वेट ट्रान्सफर करून खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी टो क्रशर यॉर्कर आणखी एक आपण इथे पाहिलेला आहे धनंजय नाईकचा. त्याचमुळे 5 षटकं संपली. 45 धावा धावपलकावर 2 गडी बाद. 5 ओव्हर नंतर 45 धावा झाल्या. 70-70 गिव्ह अवे वर सध्या चर्चा सुरू आहे. आणि मी मगाशी देखील उल्लेख केला होता 8,45,000 सबस्क्रायबर झाले होते आणि आणखीन 5 विजेते प्रेक्षक तुमच्या समोर आहेत. कल्पेश सुभाष घरत 657 क्रमांकाचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. 2788 नंबरचा फॉर्म होता संकेत शरद पारद याचा. त्यानंतर 4649 सतीश पद्माकर सांबरे. त्यानंतर 10,209 क्रमांकाचा फॉर्म होता ओमकार शिंदेचा. आणि त्याचबरोबर 16,457 क्रमांकाचा फॉर्म होता किस्मत माचीचा. या 5 प्रेक्षकांना आपण देणार आहोत टी शर्ट्स. 5 षटकांचा खेळ ते संपुष्टात आलाय. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 45 पाहायला मिळतात. एक वाहन क्रमांक आमच्यापर्यंत आलाय MA04LH2555. ज्या कोणाची गाडी असेल वाहतुकीला अडथळा होतोय ती कृपया बाजूला आपण घ्यावी. 45 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. फरदीन काझी आणि त्याच्या साथीला पवन केने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उभी आहे. 2 खेळाडू बाद झालेत. अशा परिस्थितीमध्ये प्रज्योत अंबिरेला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तो दाखल होत असताना त्याचा वेग प्रचंड वेगाने तो गोलंदाजी करतो. या षटकामध्ये काय वाढून ठेवलंय प्रज्योत अंबिरे. यावेळेस पवनसाठी फुललेंचा चेंडू आहे. ऑन ड्राईव्हचा चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून समोर आले. चेंडू अडवलाय, फेकी झाली. एक धाव इकडे मिळालेली. क्रिकेटची पर्यंत जाणणारा आणि ती गिरवण्यामध्ये कटिबद्ध राहणारा प्रज्योत याच्या विरोधामध्ये सहजासहजी तुम्हाला स्ट्रोक येणार नाहीत. कसं करावं लागतील आणि ती उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे. फरदीन काझी मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. हे विसरून चालता कामा नये की राष्ट्रवादी चषक घाटकोपरच्या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावावरती कार देखील आहे तो बॅटिंगसाठी अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. फरदीनसाठीचा हा चेंडू आहे. आणखी एकदा ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका आपण पाहतो. इथेही एक मिळाली. अधिकची आक्रमकता दाखवण्याची संधीच इथे दिली जात नाही प्रज्योत अंबिरेच्या वतीने. लोअर बॅकफ्लिपने खेळण्यासाठी फलंदाजांना इथे खरं तर भाग पाडतायत. चांगलं नियंत्रण, चांगली टिच्चून गोलंदाजी इथे करतोय गोलंदाज प्रज्योत अंबिरे. सुनील सर, एक बाब आपण आवर्जून पाहिली आहे की तो गोलंदाजीतले कोण बदलतोय परंतु त्याचा दृष्टिकोन बदललेला नाही आहे. अचूक त्याने गोलंदाजी करतोय. फलंदाजाला कोणती मुभा त्याने अद्याप दिलेली नाही. गोलंदाज म्हणून तुमच्याकडे विविधता तर असलीच पाहिजे. यावेळेस इथे बीमर आहे. फुल टॉस होता. नो बॉल कॉल केला गेलेला आहे. जेल तर झालाय परंतु नुकसान होणार नाही. 1+1 2 धावा मिळतील.
नो बॉल. हातामधून ग्रीप कदाचित निसटली असावी, यदा कदाचित प्रज्योत भूपेंद्र अंबिरेच्या, आणि त्याच कारण की काय त्याने टाकलेला हा बॉल ऍक्शन रिप्ले आपण पाहतो विविध अँगलने उसळी घेणारा बॉल टाकण्याचा प्रयत्न करत होता कदाचित तो, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या हाताची ग्रीप इथे निसटली. नो बॉल आलाय. नेक्स्ट बॉल हा विल बी फ्रीट असेल. फ्रीटचा बॉल, त्यावरती मोठा स्ट्रोक येईल का? फरदीन काझी त्याच्या विरोधात प्रज्योत अंबिरे. फरदीनसाठी ही नामी संधी आहे. असणार आतापर्यंत 26 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फ्री हिट, आणि त्यावर इथे जे स्वातंत्र्य मिळालं फलंदाजाला त्याचा योग्य वापर करत असताना चेंडूला इथे पाठवलेले आणखी एकदा सीमा पार. या फ्री हिटचा योग्य वापर. षटकार. लढता लढता हारलो जरी मी, हारण्याची मला गम नाही. लढा माझा अस्तित्वाचा, आणि मी लढण्यासाठीच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालो. काय स्ट्रोक केला फरदीन काझीने. ऑन साइडला स्ट्रोक स्वीप करत असताना सीमारेषेच्या बाहेर धाडलाय त्याने. अक्षरशः वाट पाहिली आणि आता वाट लावायला घेतली आहे. षटकार आलाय. संघर्षातून तुमचं कॅरेक्टर रिव्हील होत असतं. 8,46,500हून अधिक सबस्क्रायबर आपण बघतो. अत्यंत द्रुत गतीने हा मीटर पुढे चाललेला आहे. समृद्धी महामार्गावर ज्या पद्धतीने गाड्या धावतात त्या पद्धतीने आता हा मीटर पुढे सरसवलेला आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत 55 अर्थात 55. या अगोदर खेळला गेलेला षटकार. तिकडे तर आपण बघितलं समर्थक उपस्थित होते, प्रेक्षक होते, चेंडूची वाट बघत होते, परंतु खूप दूरवरचा षटकार आपण पाहिला. यावेळेस प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न केला, फटका फसला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि यावेळेस पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत ओव्हर स्टेपिंग साठी. ओव्हर स्टेपिंग पाहिले जाईल. ओव्हर स्टेपिंग पाहिली जाईल. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. या खेळाडूने खेळ दर्जेदार केलाय आणि म्हणूनच याच्या पराक्रमाच्या गाथा गायल्या जातात. चांगल्या दर्जाचा खेळ त्याने केलाय जरूर, परंतु इथे ओव्हर स्टेपिंग आहे का ही डोकंदुखी राहिली आहे. अनेक वेळेला जलद गती गोलंदाजी करत असताना प्रज्योत अंबिरेने खुल्या गटाच्या अनेक स्पर्धांमध्ये चांगलं प्रदर्शन सातत्याने देत असताना त्याला आपण पाहिलंय, परंतु गोलंदाजी करत असताना त्याचे ओव्हर स्टेपिंग ही सातत्याने पाहायला मिळतात. जलद गतीने गोलंदाजी तो करतो, अचूक नियंत्रित गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु हा चेंडू कसा आहे किंबहुना किती योग्य आहे पाहावा लागेल. 55 धाबा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 6 प्रगती पथावर. वी आर वेटिंग फॉर द डिसिजन. हा निर्णय प्रलंबित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत भोसले सर आपण बघितलं होतं की या अगोदर आपण पहिले डाव 2 मॅचचे कव्हर केलेले आहेत, जिकडे 5 षटकांपर्यंत जितक्या धावा असतात त्यापेक्षा उर्वरित 2 षटकांमध्ये खूप जास्त धावा बनल्या गेलेल्या आहेत. त्याच दिशेने हा डाव निघतोय. मुख्य व्यासपीठ आमचं दाखवलं जात आहे. दमदार आमदार सन्माननीय रवींद्रजी भाटक साहेब, त्याचबरोबर या स्पर्धेचे शिल्पकार इथे दाखवले जात आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्याचमुळे फलंदाज फरदीन काझी बाद. अगदी आपण पाहिलं ना तर चेंडू डिलिव्हर्ड करत असताना पाय अगदी ऑन द लाईन होता आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय ज्याच्या नावाचा ट्रेंड आला, संपूर्ण महाराष्ट्र गाजवला. मैदानाच्या आतमध्ये अभिषेक दलोर अर्थात मैदानावरती करण अंबाला बॅटिंग साठी दाखल होत असताना, करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. करण अंबाला जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ना, प्रेक्षक वर्गाने टाळ्यांचा कडकडाट केला. कालच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल होत असताना पाहायला मिळाली होती इंस्टाग्राम वरती, ज्या वेळेला तो बिहारमध्ये दाखल झाला होता. एखाद्या सेलिब्रिटी पेक्षाही कमी नाही हा खेळाडू. आज त्याच्या बॅट मधून धावा अपेक्षित असेल, आज त्याची बॅट कशा रीतीची बोलते हे पाहणं गरजेचं असेल. अभिषेक दलोर अर्थात करण अंबाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. 68,000 प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आणि अभिषेक दलोर साठी हा सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. लाईव्ह करंट व्ह्यूअरशिप आपण पाहत आहोत. प्रज्योत अंबिरे पुन्हा एकदा वळतील. यावेळेस इथे आल्या आल्या ऑब्रावचा चांगला फटका. क्षेत्ररक्षकाला इथे झेल टिपता आला नाही, नशिबाची साथ मिळाली. हा चौकार. या फलंदाजाची एंट्री झाली आहे, थेट फटका आलाय. ग्रेट
चेंडूने ओलांडली आणि घेतली सीमारेषेची भेट. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय करण अंबाला. यस, मी मैदानाच्या आतमध्ये आलोय आणि त्याच्या बॅटमधून एक चांगल्या धाटणीचा स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय हावभाव आहेत पहा. अगदी चांगल्या रीतीचा स्ट्रोक केला, झेल निसटला, तदनंतर आपण त्याच्या चेहऱ्यावरचे एक स्मित हास्य इथे पाहायला मिळालं. हृदयाचे ठोके करणचे सुद्धा तिकडे वाढले होते, कारण स्ट्रेट टू द फिल्डर क्षेत्ररक्षकाकडे सरळ चेंडू निघाला होता. घरपोच सेवा मिळाली होती क्षेत्ररक्षकाला, परंतु त्याला ती तिथे स्वीकारता आली नाही. हा प्रेशर आहे या सामन्याचा, हा प्रेशर आहे इथे फलंदाजाचा. त्याचमुळे इथे तो प्रेशर बाजूला ठेवता आला नाही क्षेत्ररक्षकाला, त्याच्याकडून झाली चूक. 8,46,882 सबस्क्रायबर आतापर्यंत जॉईन झालेले आहे. तो आकडा असाच पुढे चाललेला आहे. प्रत्येक 5,000चा टप्पा इकडे सेलिब्रेट केला जात आहे. प्रज्योत पुन्हा एकदा बातील धावपलकोर धावांकडे नजर टाकली तर त्या आहेत 59, अर्थात 59. 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. करण आणि करणने इथे स्लॉटचा अत्यंत चांगला फटका खेळलेला आहे. आणखी एकदा खूप दूरवर चेंडू निघून जातोय. आणखी एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. काय स्ट्रोक आलाय करणच्या बॅट मधून. इथे तिथे यहा वहा देखो जहा, बस आपलीच हवा. आणि काय फटका मारलाय भावा. करण अंबालाच्या बॅट मधून येणारा हा आणखीन एक ब्रँडेड क्वालिटीचा षटकार पाहायला मिळाला. बॅकफूट वरती थांबला, उष्टी घेणारा बॉलला अगदी लिहिलंय. ऍक्शन रिप्ले पहा. हा स्ट्रोक फुल फोर्सने खेळलेला हा स्ट्रोक करण अंबालाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. 70,000 प्रेक्षक वर्ग आपल्या सोबत जॉईन झाले. थेट प्रेक्षेपण पाहतात. प्रेक्षक आणि प्रेक्षक, चहू बाजूला प्रेक्षक. इथेही गर्दी तेवढीच आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 70,000 प्रेक्षक ऑनलाईन आहेत. 1,28,500 व्ह्यूवरशिपचा रेकॉर्ड आणि त्याची बरोबरी किंवा तो रेकॉर्ड मोडला जाईल का, ही चर्चा आता सध्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात सुरू झालेली आहे. कारण रेकॉर्ड बनतातच मोडण्यासाठी, आणि तो रेकॉर्ड आता इथे ही स्पर्धा मोडेल का याच्याविषयी चर्चा सुरू झालेली आहे. शेवटचा निर्णायक आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्क मध्ये धनंजय याला आपण दाखल होत असताना पाहायला मिळतोय. त्याची गोलंदाजी फार महत्वाची राहील. मैदानाच्या आतमध्ये जिथे पवन केणी आणि त्याच्या साथीला करण अंबाला याला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक इनवरती. तो आहे 2 चेंडूवरती हेल्दी स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. नडतोय तो एकटाच प्रतिस्पर्ध्याला. 2 बॉल 10 वरती तो नॉट आउट आहे. पुढचा चेंडू घेऊन धनंजय यावेळेला खोला टाकला, उजव्या सीच्या बाहेर होता. डीपॅक्सच्या कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 66ला 3. चांगलं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पवन त्याची जबाबदारी योग्य रीतीने ओळखतोय. स्ट्रायकिंग एंडला जास्तीत जास्त वेळ करण अंबाला असला पाहिजे, हा त्याचा निर्धार आपण बघतो. आमचा मुख्य व्यासपीठ पाहुण्याने गजबजलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. करण अंबाला 2 चेंडू आतापर्यंत खेळलेला आहे. त्याने 1 चौकार 1 षटकार आपल्याला दाखवलेला आहे. आणि या अगोदर मी उल्लेख केल्याप्रमाणे यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम, मॅसिव्ह. करण अंबालाच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा षटकार. इनक्रेडिबल बॅटिंग, अविश्वसनीय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण अंबाला करून दाखवतोय. ऑनस्क्रीन रिप्ले उजवेष्टीच्या थोडे बाहेर निघाले. फुल लेंथचा चेंडू होता आणि त्याला सरळ बॅटने खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा सुरक्षित फटका, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. बॅटवर लक्ष ठेवा, बॅटवर लक्ष ठेवा. करण अंबालाच्या 70-70 स्पोर्ट्सचा तो ब्रँड अँबॅसेडर आणि त्या 70-70च्या बॅटने हा घणाघाती प्रहार. 70-70 ची बॅट ती हल्ला बोल करत असताना करण अंबालाच्या बॅट मधून उत्तुंग षटकार. अरे बघतोस काय रागानं षटकार मारला वागानं. अशा रीतीचा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. करण अंबाला स्ट्रायकर एंड वरती आहे आणि अक्षरशः प्रेक्षक वर्गाने उचलून घेतले या नावाला. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आला. सिंगल घेतली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल. करण अंबाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करेल. खरापैकी त्याचा इथे फायदा झालाय का पाहावा लागेल. DRS चा कॉल करण्यात आला. अडचणी वाढू शकतात. करण अंबाला ही धाव घेण्यासाठी प्रयत्नशील होता. त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. डिसिजन पेंडिंग आहे आणि आता एकच चर्चा रंगेल. हा खेळाडू कशा रीतीने हे धावा गोळा करतोय, किंबहुना बाद की आउट की नॉट आउट याची चर्चा प्रत्येकामध्ये रंगेल. रनआउट साठी डिसिजन पेंडिंग आहे. सध्या आपण पाहतोय 73,000 को करंट व्ह्यूवरशिप आपल्याला प्राप्त झालेली आहे. 70-70 म्हणूनच चर्चेमध्ये असते. 70चा आकडा नेहमीच आपण तिथे अर्जित करतच असतो आणि याही हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये पहिल्याच इनिंगला
73,000 को करंट व्ह्यूवरशिप आपल्याला लाभलेली आहे, त्याबद्दल सर्व प्रेक्षक राजांचं मनपूर्वक आभार. परंतु 8,50,000चा आकडा जर कंप्लीट झाला तर 15 प्रेक्षकांना सर्वप्रथम बॅट, टी शर्ट आणि त्याचबरोबर शूज दिले जाणार आहेत. OUT चा निर्णय आलेला आहे. करण अंबाला आउट. तो आउट झालाय, परंतु तरी देखील त्याच्यासाठी टाळ्या होतात. तो आला, तो खेळला, त्याने पाहिलं आणि जिंकून घेतली तमाम प्रेक्षक वर्गाची मन. असा करण अंबाला बाद झालाय. परंतु एक रथी बाद झाला, दुसरा महारथी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थात मैदानावरती दाखल होतोय भावेश पवार. पवारची पॉवर आज कशा रीतीची पाहायला मिळते पाहावं लागेल. 8,46,000 अर्थात 8,47,000 सबस्क्रायबर पूर्ण होत असताना आपण पाहत आहोत 70 स्पोर्ट्स लाईव्ह वरती. आजच आपण या चॅनल वरती नवीन असाल, चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धावफलकावरती धाबा एकंदरीत आपण पाहिल्या तर त्या 73 बनल्यात. बाद होण्यापूर्वी 4 चेंडूचा सामना केला करण अंबालाने. त्याने 17 धावा धावफलकावर जोडल्या. असं म्हणतात माणूस किती जगला यापेक्षा कसा जगला याला फार मोठं महत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुम्ही किती वेळ फलंदाजी केली यापेक्षा कोणत्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या याला फार मोठं महत्व लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये आलेलं आहे. आणि त्याचमुळे 4 चेंडूंमध्ये 17 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन. करण बाद मैदानाच्या आतमध्ये. भावेशाला कोला टाकलेला हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल घेतले, दुहेरीसाठी पलटला वेगाने. दुहेरी धाव इथे करण्याचा घेण्याचा प्रयत्न, मानस धाडस हे अंगलट आलाय की काय पाहावं लागेल. पुन्हा एकदा DRS कॉल इथे केलाय. आपण पाहतो मैदानाच्या आतमधून थेट नीरजी राणावत आणि अगदी त्यांच्या साथीला दीपकजी बोराडे यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. आपले आणखीन 2 ऑफिशियल टीव्ही अंपायर शशीजी साटम सर, रमाकांतजी पवार सर कामकाज करत असताना डिसिजन पेंडिंग आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सध्या जे तुमच्या समोर गिफ्ट रॅप मध्ये पॅक केले गेलेले शूज पाहायला मिळत आहेत. जे भाग्यवान सबस्क्रायबर होते, मी मगाशी देखील उल्लेख केला होता, 5 भाग्यवान सबस्क्रायबर यांच्यासाठी 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून शूज दिले जाणार आहेत. आणि ते कुरिअर आता रेडी आहे. उद्या आणि परवापर्यंत ते त्यांच्या घरपोच त्यांना मिळेल. त्याच्याच बरोबर 5 टी शर्टचा देखील ड्रॉ झाला होता, त्याची देखील आता पॅकिंग होईल. त्या देखील टी शर्ट लगेचच पोस्ट केल्या जातील. त्याचबरोबर जसं 8,50,000 सबस्क्रायबर झाले तर तुम्हाला परत एक वेळा 5 शूज, 5 टी शर्ट आणि 5 बॅट दिल्या जाणार आहेत. 70च्या बॅट, ज्या बॅटने करण अंबाला सध्या खेळताना आपल्याला पाहायला मिळाला, तशाच 70च्या बॅट तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळे लगेच गुगल फॉर्म सबमिट करा. डिसिजन रनआउट साठी सध्या पेंडिंग आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. भावेश पवारच्या अडचणी इथे वाढत असताना पाहायला मिळाल्यात, कारण त्याने जोखीम बरी धाव घेतली होती. इथे अशा रीतीची जोखीम तर पत्करावीच लागणार आहे, कारण आपल्याला संघाला धावा बनवायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संघाचा महत्वाचा खेळाडू. 73 धावा धावफलकावरती आहेत. या धावसंख्येचा रिझल्ट अजूनही पेंडिंग आहे. 5व्या षटकामध्ये आक्रमकतेला गवसणी घालत असताना फलंदाजाला आपण पाहिलं होतं, त्याने 20 धावा तिकडे मिळवल्या होत्या. या अगोदरच्या 2 सामन्यांप्रमाणे याही सामन्याची सुरुवात संत झाली होती. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये फक्त 16 धावा तिकडे फलंदाजांच्या वतीने बनवल्या गेल्या होत्या. 3ऱ्या षटकामध्ये 10 आल्या. त्यानंतर 4थं षटक प्रशांत, त्याने पुन्हा एकदा चांगला मारा केला. 4 धावा त्याने खर्च केल्या. 5व्या षटकामध्ये 14 धावा धनंजय नाईकच्या विरोधात, आणि तिथून जो मोमेंटम मिळाला फलंदाजीला तो त्याने योग्य रीतीने वापरला. 6वं षटक प्रज्योत अंबिरेचं, त्याने 20 धावा खर्च केल्या आणि तिथेच करण अंबालाची बॅट चाललेली आपण पाहिली. शेवटचं षटक इथे हाताळलं जात आहे धनंजय नाईकच्या वतीने. त्याच्याही विरोधात सेकंड स्पेल मध्ये आता 1 षटकार आलेला आहे. या अगोदरचे 2 सामने आपण भोसले सर पाहिले होते, जिकडे सुरुवातीच्या 5 षटकांमध्ये जास्तीच्या धावा बनताना आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु नंतरची 2 षटकं अत्यंत चर्चेत राहतात. OUT फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होत असताना भावेशला आपण पाहतोय. आणखीन एक विकेट धावा गोळा करण्याच्या औदार्यात इथे विकेट गमावलेली पाहायला मिळते. दूध का दूध, पाणी का पाणी, 70 ची कहाणी आपण पाहतोय, जिथे खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. संघाला दिला 5वा धक्का. हे ऍक्शन रिप्ले थोडासा दूर राहिला क्रीज पासून आणि थोडा स्वतःला स्ट्रेच करू शकला नाही. भावेश इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. 3 अँगलने आता दाखवण्यात आलेला आहे. पहिले साइड अँगल, नंतर बाजूचा अँगल, नंतर बॅक अँगल. 3 अँगलने जर तुम्ही पाहिलं तर 70 स्पोर्ट्स तब्बल 14 कॅमेरा अंतर्गत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. आणि त्याचबरोबर ड्रोन व्ह्यू देखील तुम्हाला सातत्याने दाखवला जातो. आणि सध्या त्याचमुळे 70 स्पोर्ट्स हे युट्यूब चॅनल सातत्याने चर्चेत आहे.
74 ला 5 शेवटचा आणि निर्णायक अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मोठे स्ट्रोक अपेक्षित आहेत, परंतु धनंजयची गोलंदाजी एकंदरीत आपण या गोष्टीची चर्चा करत होतो सुनील सर, की जिथे पहिल्या 4 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, 5व्या आणि 6व्या षटकामध्ये आल्या. 6वा षटक हे प्रज्योत अंबिरेचं होतं. प्रतिस्पर्ध्यांनी जरूर सांगितलं, करण अंबालाने जरूर सांगितलं की मारायचं ना ते टॉपच्याला मारायचं, आणि अक्षरशः टॉपच्यालाच मारलं. धावा इथे आल्या त्या षटकामध्ये तब्बल आपण 6व्या षटकामध्ये 20 पाहायला मिळाला. तिथून धावगतीला एक नवं चैतन्य, नवं आयाम इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. 74 ला 5. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहायचे. या लगेच ओव्हर नंतर टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच. या वेळचा बॉल वेगाने इथे टाकण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा आली आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद होईल, परंतु व्हाईट बॉल, एक एक्स्ट्रा रन आली आहे. चेक. सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू आणि त्याचबरोबर टीम चेंज द गेम वडवली, मौलिक 11 चेंज द गेम वडवली, दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचंय. हा अंतिम कॉल आहे तुमच्या दोन्ही कॅप्टन साठी. एक अतिरिक्त धाव आलेली धावफलक आपण पाहिलं तर 75 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. या अगोदरच्या जर डावांचा आपण विचार केला तर RCC पेटने 82 बनवल्या होत्या, ते टार्गेट चेस डाऊन करता आलं नव्हतं. NP स्पोर्ट्स उत्तनला या स्पर्धेतून त्यांना माघार घ्यावी लागली. वाशी इंडियन्स धारावीने बनवल्या 87. 88 धावांचं टार्गेट चेस डाऊन करता आलं नव्हतं. केतन म्हात्रेचा संघ वाकळणला, त्याही संघाचा खरं तर प्रवास तिथे थांबलेला आपण पाहिला. आणि MS झाई मैदानाच्या आतमध्ये इथे गोलंदाजी करते, गोरसाई संघ फलंदाजी करतोय. त्याने आतापर्यंत 75 गाठलेली आहे आणि आणखी 2 चेंडूचा खेळ शेष आहे. इथे 80 पेक्षा अधिक धावा बनतील का हे आपल्याला पाहावं लागेल. ही बाब पथ्यावरती पडू शकते कदाचित, जी स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळेला लोअर फुल टॉस ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दिली आहे चेंडूने दस्तक सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. यासाठी समर्पण आलं होतं फलंदाज मेघनाथ केनेचं. स्ट्रायकिंग एंडला पवनला त्याला आणायचं होतं. इथे लोअर फुलटॉस चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याला दिशा दिली. मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे पवन केनेचा आणि त्याचाच अंदाज आपल्याला आला. अत्यंत द्रुत गतीने चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेला. गोलीगत चौकार. ज्या वेगाने आला ना त्या वेगाने बाहेर फेकून दिलाय, चौकार आलाय. खोला टाकलेला चेंडू उजव्याशीच्या बाहेर. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. धावा इथे घेणं गरजेचं राहील. एक तर घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. वेगाने धावला पवन केने. वेगाने धावत असताना इथे पाहायला मिळतो 2 धावा इथे जरूर कंप्लीट झाल्यात का याच्याकडे पाहावं लागेल. पंचांचा निर्णय आलेला नाही अर्थात. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये एकंदरीत धावा आपण पाहिल्या तर तब्बल जाऊन पोहोचल्यात त्या 81 धावा धावफलकावरती. 82 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय. फलंदाजी 82 धावांचं लक्ष आहे आणि त्या अगोदर आपण मुख्य व्यासपीठावर रवींद्र पाठक साहेब उपस्थित झालेले आहेत. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची परंपरा आहे आणि पाठक साहेब आमचा सन्मान आणि त्याचा स्वीकार आपण करावा. वरुण एस पाटील साहेब यांना विनंती करतो, आमदार सन्माननीय रवींद्रजी फाटक साहेब यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे करतोय. आपलं सहर्ष स्वागत. ठाणे शहरातील एक प्रतिष्ठित राजकारणी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख अखंड भारत देशाला आहे असे रवींद्रजी फाटक साहेब. आणि त्याचबरोबर ठाणे मध्ये सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन रवींद्र फाटक साहेबांच्या वतीने दरवर्षी केलं जातं आणि संस्कृती जोपासणारी ही व्यक्ती मंडळी आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आपण पाहतोय सुनील वायले साहेब माजी नगरसेवक आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान इथे केला जाईल. भिवंडी जिल्हा समन्वयक आहेत सुनीलजी वायले साहेब, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. नितीनजी माने साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. उपशहर प्रमुख शिवसेनेचे नितीनजी माने साहेब, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. आपण देखील पुढे या. आपल्याला देखील वरुण एस पाटील साहेब यांच्या वतीने ते सन्मानित केलं जात आहे. नितीनजी माने साहेब यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. नितीनजी माने साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे केला जातोय. आपलंही सहर्ष स्वागत. यानंतर टॉस केला जाणार आहे. रवींद्रजी फाटक साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉप करणार आहोत. चेक या पुढील मॅचचा. धाकटी डाणू कर्णधार, चला लगेच प्रीतम बारी त्वरित यायचे टॉस करिता.
डहाणू टीमचे कॅप्टन सुरेश बाळामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू या टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपल्याला टॉस साठी उपस्थित राहायचंय. मगाशीच कॉल करण्यात आला होता. आदरणीय रवींद्रजी फाटक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. मॅच रेफरी सचिन कदम हँड ओव्हर करायचा आहे कॉइन. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. रवींद्रजी फाटक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होईल टॉस. टेल्सचा कॉल केलाय अँड टेल्स इट इज. रवींद्रजी फाटक साहेब खूप चांगला सामना इथे रंगतोय. आनंद तुम्ही घेताय. या स्पर्धेबद्दल तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा. सर्वप्रथम मी वरुण पाटील आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो. मला वाटतं IPL आपण बघतो असं मला वाटतंय आपल्या कॉमेंट्रीच्या माध्यमातून आणि सर्व खेळाडू खेळत आहेत. आता ज्याने ज्याने खेळलं त्याच्यामध्ये 6-4 असं मला वाटलं. मी IPLमध्ये मॅच बघत होतो आणि असं वातावरण पण तयार झालेलं आहे. मला वाटतं भिवंडीमध्ये 50,000 ते 60,000 लोक प्रेक्षक बघत आहेत आपल्या माध्यमातून आणि गुगल मीडियावरती तर लाखाच्या आसपास आहेत. खास करून हा स्पर्धा जी होते आहे ही भिवंडीमध्ये होते आहे. मला वाटतं ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होते असं वाटतंय. खरोखर खास करून सन्माननीय आमचे नगरसेवक वरुण पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि असे टुर्नामेंट होत असताना याच्यामधून महाराष्ट्रामध्ये जगामध्ये इंडियामध्ये आपले खेळाडू तयार होतील आणि याच्यातलाच भिवंडीमधला हा टीममधला एक चांगला IPLमध्ये आणि देशाच्या क्रिकेटमध्ये खेळ अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आपलं मनपूर्वक आभार. याच्यानंतर टॉस झालेला आहे. मौलिक 11 चेंज द गेम वडवली या संघाच्या कर्णधाराने हा टॉस जिंकलेला आहे. विशाल, टॉस महत्वपूर्ण वाटतोय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घेणार आहेस? फिल्डिंग करण्याचा निर्णय तुझ्या माध्यमातून घेण्यात आहे. आज जे ऍटमॉस्फिअर आहे, या अगोदर तू या स्पर्धेमध्ये खेळलायस परंतु त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं पण वाटतंय का? हो नक्कीच. आज क्राऊड जास्त आहे. क्राऊड भरपूर मोठ्या संख्येने आलेला आहे. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय वाटतंय धाकटी डहाणू या टीमला सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठानला कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न तुमचा असेल? आम्ही 60 ते 70 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत जो परफॉर्मन्स तुमच्या टीमने केलाय सॅटिस्फॅक्शन आहे का? कारण थोडीसच उतार राहिला या स्पर्धेमध्ये तुमच्या टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी कधी चांगली होते, फलंदाजी कधी ढेपाळते, कधी फलंदाजी चांगली होती तर गोलंदाजी थोडीशी ढेपाळते. फिल्डिंगचा देखील मसला राहिलाय तुमच्या टीमसाठी, तर काय म्हणशील ओव्हरऑल? 100% मला वाटतं की पहिल्या मॅच नंतर चांगला परफॉर्मन्स झालेला आहे आणि पूर्ण ओव्हरऑल सीझनच्या पाहिल्यानंतर की या टुर्नामेंटमध्ये मला तर वाटतं माझ्या टीमने पूर्णपणे 100% दिलेला आहे आणि एक शेवटची मॅच आहे आणि 100% देतील. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी तुम्हाला. प्रीतम, टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? फिल्डिंग केलं असती. पण आता बॅटिंग करायची तरी देखील तुला काय वाटते किती धाव करणं गरजेचं ठरेल या मॅच मध्ये? तिन्ही मॅच बघितले तर 70-75 रन होत आहेत. तर प्रयत्न करू 70 करण्याचा. त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नुकताच टॉस झालेला आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, टॉस मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी म्हणजेच रवी शेठ घरत यांच्या संघाने इथे टॉस जिंकलेला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. रवी शेठ घरत यांच्या बरोबरीने मेघनाथ गोंधळे हे देखील संघ मालक आहेत. प्रेम शेळके हे देखील नक्कीच त्यांच्या सपोर्टिंग स्टाफ मध्ये आहेत आणि खऱ्या अर्थाने मेघनाथ गोंधळे म्हटल्यानंतर एक मोठं नाव वाघबीळचं आणि ते खऱ्या अर्थाने ते उपस्थित आहेत. आपलंही सहर्ष स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो कारण संघ मालक म्हणून मेघनाथ गोंधळे आणि ठाणे क्रिकेटचे अध्यक्ष म्हणून मेघनाथ गोंधळे यांची खूप महत्वाची भूमिका राहिली आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच कुणाल सर. यानंतरच्या अखेरच्या क्वार्टर फायनलचा टॉस आपण पाहिलाय ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणार आहे बाळ्यामामा म्हात्रे, अर्थातच बाळ्यामामा प्रतिष्ठान धाकटी डहाणू, त्यांच्या विपक्षामध्ये मौलिक 11 चेंज द गेम वडवली बी. परंतु जाऊया या मॅच कडे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्व रसिक मायबा प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बन प्रथम फलंदाजी करताना धावा बनवल्या 81. जिंकण्याकरिता MS11 साई संघ मैदानामध्ये उतरतोय 82 धावांचं आव्हान घेऊन. आघाडीचे 2 बॅटर आकाश जांगीड आणि त्याच्या साथीनं जयराज धनू फलंदाजी करण्याकरिता.
9 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये पाहिली. मिशन 1 मिलियनची चर्चा होते, परंतु आता 1 मिलियन व्ह्यूवरशिप आजच्या रात्रीमध्ये पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आपण आहोत. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. वरुण एस पाटील फाउंडेशन, वरुण एस पाटील साहेब आयोजित महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश. 82 धावांचं आव्हान. या आव्हानाला रोखण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू हातामध्ये, अर्थातच भावेश पवार. नौकऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज भावेश पवार, त्याच्या विपक्षामध्ये आकाश जांगेड. पहिला चेंडू, लेट्स प्ले. खोलवर टप्प्याचा पहिला चेंडू आकाशनं एक्स्ट्रा कव्हरकडे ढकललाय. मिड ऑफ वरून कर्णंबाला वेगानं चेंडूवरती केवळ एकच धाव. धावफलकावरती धावांचा श्री गणेशा. 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आकाश जांगे आणि त्याचबरोबर जयराज धनु या मॅच मध्ये हे 2 सलामीवीर फलंदाजीसाठी आलेले आहेत. भावेश पवार अपेक्षेप्रमाणेच पहिलं षटक लेफ्ट आर्म राऊंड विकेटने टाकताना दिसतोय. प्राईड ऑफ भिवंडी या टोपण नावाने त्याची ओळख आहे आणि एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकलाय. भरपूर मोठा फॅन फॉलोवर त्याचा आहे. आज डिलिव्हर्ड करावा लागेल. यावेळचा बॉल जयराजनं अडवा बॅटनं ऑन साइड वरती खेचलाय. सूरज कणे वेगानं चेंडूवरती अलॉंग विथ द कार्पेट जाणाऱ्या चेंडूला थांबवलंय. एकेरी धावाने इथं मात्र जयराजनं देखील आपलं खातं उघडलंय. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा प्रत्यय मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लगातारच्या 2 चेंडूवरती 2 धावा आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये भावेश पवारच्या विपक्षामध्ये. सुभाष केने साहेब, उपसरपंच गोरसे, आपल्याला विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 2 धावा. विकेट आली आहे, मोठी विकेट भावेशच्या खात्यामध्ये. फलंदाज आकाश जांगेचा इथे संपलाय खेळ. थोडासा पुढे टाकलेला बॉल, परंतु फिटनेसचा दर्जा तुम्ही पाहताय. करण अंबालाचा तो मागे धावला आणि त्याने हा झेल टिपलेला आहे फलंदाज बाद. 30 यार्ड मधून जवळ बाउंड्री लाईन पर्यंत जाऊन त्याने झेल टिपलाय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय करण अंबालाचं. याकरिता हरियाणा ते महाराष्ट्र हा प्रवास करत तो दाखल झालाय. काय खेळ त्याचा या मैदानावरती रंगताना आपण पाहतोय. या अगोदर फलंदाजीमध्ये जबरदस्त फटकेबाजी आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये टिपलेला अप्रतिम झेल. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर घेऊन गेलाय आकाश जांगीडला. पहिल्या विकेटचं पतन झालंय. ऑलराऊंडर प्रशांत मल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय. प्रशांत मल ज्यानं टेप बॉलचं षटक हाताळलं होतं, तो प्रशांत यावेळेस मात्र डावकुऱ्या हातानं फलंदाजी करण्याकरिता ॲट नंबर 3 दाखल झालाय. 2 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज. धावफलकावरती 2 धावा असताना माघारी परतला आकाश. नव्यानं प्रशांत त्याच्याकरिता क्षेत्ररक्षणामध्ये होतोय बदल, कारण डावकुऱ्या हाताचा फलंदाज आलाय. फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू आहे. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ वरती एकंदरीत 5 खेळाडू तैनात केलेत. अकुटप्प्याचा बॉल काय जबरदस्त कट केलाय. चाललाय चेंडू इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण यावेळेस मात्र चांगलं. पुनश्च एकदा पाठमोरा होत असताना चेंडूला अडवलाय. 2 धावानं खातं उघडलंय प्रशांत मलनं. चांगला अपरकट इथे पाहायला मिळाला. बॅकफुटला जात असताना चांगला अपरकट खेळला हा आमचा मुख्य व्यासपीठ, जिथे भरपूर मोठ्या संख्येने मान्यवर येत आहेत. रवींद्रजी फाटक साहेब यांनी देखील नुकतीच भेट दिली. श्रीकांत शिंदे साहेब यांनी देखील या स्पर्धेला भेट दिलेली आहे. आणि अनेक राजकीय क्षेत्रातील मोठमोठी व्यक्तिमत्व इथे सातत्याने वरुण एस पाटील साहेबांच्या या आयोजनाला भेट देतात. या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. टीमची धावसंख्या 4. यावेळचा बॉल पुढे हाताळला. खोलवर टप्प्यावरती स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आत्मसमर्पण भावेशचं. वाह क्या बात आहे. जबरदस्त तन मन धन आत्मसमर्पण देत असताना भावेश पवार, याकरिता माझी ख्याती आहे भिवंडी आणि सोबतच सख्या महाराष्ट्राच्या टेनिस बॉलच्या पटलावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. अपरकट मारल्यानंतर हा ड्राईव्ह केला होता भावेशने. पहा किती झपकन बॉल अडवला आणि हा जर डायरेक्ट हिट लागला असता तर फ्रेम मध्ये देखील नव्हता हा बॅटर. हीच खासियत आहे भावेशची. कधी तो बॉल पर्यंत जाईल हे कोणीच सांगू शकत नाही. त्याचमुळे प्राईड ऑफ भिवंडी हे जे नाव त्याला पडलंय या भिवंडी क्रिकेटमध्ये ते अगदी सार्थ आहे आणि सिद्दीक भांबे यांनी ते नाव दिले याचा देखील आवर्जून उल्लेख होईल. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 वर 1 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, समोर पकडले गेले, परतावं लागेल जयराज धनुला. आणखी एका विकेटचं पतन. LBW बाद होऊन माघारी परतेल 1 या आकड्यावरती. प्रशांत
आर्मरचा वापर केलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने फुलर लेनचा बॉल होता. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथेच एक मोठा धक्का. विकेट आली आहे, मोठी विकेट आणि बॅक टू बॅक धक्के दिलेले आहेत गोलंदाजीमध्ये भावेश पवारने. 5 धावा 2 फलंदाज बाद. उपसरपंच गोरसई गाव सुभाजी केरे साहेब यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये 1 ओव्हरचा खेळ जे संपलाय, 5 वर 2 अशी परिस्थिती आहे. 82 धावांचा पाठलाग करत असताना पहिलं षटक समाप्तीनंतर आणि हा आपण पाहतोय रिस्पॉन्सेसचा चार्ट. 22,957 रिस्पॉन्सेस आतापर्यंत गुगल फॉर्मवर आतापर्यंत आपल्याला प्राप्त झालेले आहेत. 70-70 मिशन 1 मिलियन गिव्ह अवे. या गिव्ह अवे मध्ये सहभागी व्हायचं असेल तर 70-70 इंस्टाग्रामवर जा, तिथे एक लिंक टाकण्यात आलेली आहे. स्टोरीमध्ये जावं लागेल तुम्हाला. 70-70 ला फॉलो करून त्याच्यानंतर हा फॉर्म भरा आणि तुम्ही देत असतील 70-70 स्पोर्ट्स या चॅनलच्या माध्यमातून. हा पहा फुलर लेनचा बॉल होता, उलटा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल डिफ्लेक्ट झालाय मागे आणि चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. फलंदाज प्रशांत मला आउट. या बॉलचा जर विचार केलात ना, प्रशांतला जेवढा वेगाने चेंडू येईल वाटलं होतं, परंतु ऐन वेळेला गती कमी केली अभिषेक दहलोर अर्थातच करण अंबालानं आणि त्याकरिता बॅटची कडा घेऊन माघारी परतावं लागले त्याला. विशेषतः वेगानं चेंडू हाताळणं ही ख्याती आहे करण अंबालाची, परंतु यावेळेला गती कमी केली. स्विच हिट करताना मात्र तेवढ्या वेगानं चेंडू बॅटपर्यंत आला नाहीये आणि माघारी परतवलंय. न्यू बॅटर इन झाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. संकल्प एक संकल्प करावा लागेल संकल्पला या मॅच मध्ये, कारण 3 धक्के बसलेले आहेत टीमला आणि या मॅच मध्ये जर पलटवार करायचं असेल तर तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील. धनंजय नाईक मागच्या 2 मॅच मध्ये त्याने एअर स्ट्राईक करत असताना 2 मॅन ऑफ द मॅचचे किताब जिंकलेले आहेत. त्याच्यावर देखील नजरा या मॅच मध्ये असतील. निश्चित संकल्प मैदानाच्या आतमध्ये. नववर्ष आलंय, नववर्षाचा संकल्प घेऊन प्रेक्षक राजा देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय, परंतु इथं संकल्पच्या मनामध्ये काय आहे? अभिषेक तयार. यावेळेस वेगानं फुलटॉस. संकल्प नाराज आहे. संधी आली होती पहिल्याच बॉलवरती, केवळ दिशा दाखवण्याची गरज होती परंतु दिशा दाखवता आलेली नाहीये. रिव्ह्यू कॉल केलाय बीमर करिता. यस, जरूर चेक केलं जाईल. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. DRS चा वापर इथे करण्यात आलेला आहे बॅटिंग टीमच्या माध्यमातून. या बीमर साठी हा DRS वापरला गेलाय. अतिशय दैदिप्यमान असा सोहळा तुम्ही पाहताय. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचा वरुण S पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा तुम्ही पाहताय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तरुण तळपदार नेतृत्व या परिसरातलं आणि त्यांच्या संकल्पनेतून 3ऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक DRS गमावलाय बॅटिंग करणाऱ्या साईडने. निश्चित यावेळेस मात्र DRS गमावला जाईल. संकल्प थोडासा नाराज आहे, परंतु इथून नाराज होऊन चालणार नाहीये. त्याला वेग वाढवावा लागणार आहे, एक्सिलेटर द्यावा लागणार आहे. कारण खेळ आयुष्याचा असो की मैदानातला, योग्य वेळेला एक्सिलेटर जो वाढवतो तोच खेळाडू निश्चितच शर्यत जिंकत असतो. हा बॉल यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी यावेळेस गुल केली आहे संकल्पची. विकेटचं पतन. एक्सप्रेस बॉल करण अंबालाचा. भरपूर वेगाने हा बॉल गेला आणि यष्ट्यांना जाऊन धडकलाय. लेग स्टिक वाकवली करण अंबालाने आणि त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल सर्व काही सांगून जाते. या मॅच मध्ये मोठा धक्का दिलाय करण अंबालाने. बॅक टू बॅक विकेट इथे मिळवलेल्या आहेत. पॅरामाउंट RMC गोरसई बीने. विशाल पाटील यांचा संघ आहे आणि ते नक्कीच खुश असतील. जेवढ्या धावा झालेल्या नाहीयेत त्याच्यापेक्षा जास्त फलंदाज यावेळेस मात्र बाद होण्याचा क्रम दर्शवत आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 फलंदाज माघारी परतलेत. केवळ 5 या आकड्यावरती, ज्या 5 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. प्रज्योत अंभीरे आल्यात मैदानाच्या आतमध्ये. वरोर एक्सप्रेस या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू प्रज्योत अंभीरे यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता. MS11 साई यावेळेस मात्र अडचणींचा सामना करतोय. या अडचणीतून बाहेर यावं लागणार आहे. आपण जर पाहिलात तर पालघर जिल्ह्याच्या बरोबर बाउंड्रीवरती
गुजरात राज्याच्या सीमेवरती असणारं हे साई हे गाव. पालघरचे बरेचसे प्रेक्षक यावेळी सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या विक्रमगड तालुक्यातील तळवाडा गावातील खेळाडू देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. परंतु इथं लढावं लागणार आहे प्रज्योतला. यावेळेचा दिशाहीन चेंडू चांगला गॅदर केला यष्टांच्या मागे फरदीननं. अतिरिक्त धावा येऊ शकल्या असत्या परंतु त्या थांबवल्या. धावफलक मात्र एकेरी धावेने वधारलं जाते. धावफलक पोहोचते 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. जर आतापर्यंत पाहिलात तर 82 धावांचा आकडा गाठायचा आहे. निश्चित अजूनही 76 धावांची आवश्यकता आहे. प्रज्योत तंबेरे सारखा एक फलंदाज यावेळेस मात्र पुढे सरसावलाय. अकुटप्प्याचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने दिलेलं वळण. यावेळेस मात्र अगदी स्तब्ध उभा राहिला प्रज्योत. चेंडूला पाहत आणि पाहतच राहिला. आणखी एक डॉट बॉल. सातत्याने डॉट बॉल येत आहेत. 6-4 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. MS11 जाई या संघाची. मोतीलाल शहा यांचा संघ आहे आणि त्यानंतर काय बाउन्स घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. करण अंबालाची कमाल सध्या मैदानामध्ये. यावेळेस आणखीन एकदा गती कमी केली. काय जबरदस्त गोलंदाजी. वाह प्रेक्षक हो, ही गोलंदाजी आवडत असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये करण करिता. सुपर पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना आतापर्यंत डॉट बॉलची साखळी निर्माण केली आहे. एक वाईट बॉलचा अपवाद वगळता तब्बल आतापर्यंत 5 डॉट बॉल त्याने हाताळले आहेत. एकेरी अतिरिक्त धाव जी पाहायला मिळाली त्याच्या या षटकामध्ये. वेगवान पायावरती येणाऱ्या चेंडूला ग्लान्स केलाय. शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू अडवला जाईल. केवळ एका धावेची औपचारिकता. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती प्रतिषटक 3.50च्या सरासरीनं धावा झाल्या. 4 बाद 7. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 30 आणि 30 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या तब्बल 75. 15च्या सरासरीनं 75 धावा. 30 चेंडू आणि 75 धावा. भरपूर दूर आहे अजूनही संघाने. टेप बॉलच्या षटकाला आता सुरुवात केली जाईल अशी माहिती पंच नीरज रणात यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. दीपक बोराडे ऑन फील्ड अंपायर आहेत. त्याचबरोबर शशी साटम आणि रमाकांतजी पवार असे 4 पंच या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत पार पाडताना पाहायला मिळालेल्या आहेत. आज त्यांच्याही लाईफ मधला बिग डे होता कारण मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. 4 क्वार्टर फायनलचे सामने उद्या, 2 सेमी फायनल, 1 फायनलची लढत आणि त्याच्यामुळे हा सामना तेवढाच महत्वाचा. याच्या पुढचाही सामना तेवढाच महत्वाचा. टॉस देखील पुढच्या सामन्याचा झालाय. विशालने तो टॉस जिंकलाय आणि चेंज द गेम वडवली. मौलिक 11 हा संघ पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. टेप बॉलचं षटक आता सुरू होईल आणि टेप बॉल टाकण्यासाठी सूरज केने आलाय. कर्णधार सूरज यावेळेस टेप बॉलची ही ओव्हर हाताळण्याकरिता पहिला चेंडू पडल्यानंतर अक्षरशः खाली राहिलाय. आणखी एक डॉट बॉल प्रज्योत अंबेरीच्या गुणतालिकेमध्ये लिहिला जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर 3रा डॉट बॉल प्रज्योतनं खेळलाय बॅटिंग करत असताना. आणि टेप बॉलवर 3 विकेट घेणारा हा गोलंदाज आहे. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये वाशी इंडियन्स धारावे या टीमच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. त्याच्यामुळे हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. या सामन्यातून जो जिंकेल तो वाशी इंडियन्स धारावे या टीमच्या विरोधात सेमी फायनल खेळेल. यावेळीचा बॉल टप्प्याचा पडल्यानंतर भन्नाट वेगानं शरीरावरती जाऊन आदळलाय. तेवढ्याच वेगानं सूरज केणे चेंडूवरती गेला. धाव थांबवली. त्याचं कारण आहे, आम्ही काल देखील ऍज अ ब्रॉडकास्टर निर्णय घेतला होता. आम्ही ड्रॉ करतानाच सांगितलं होतं की ब्रॉडकास्टरचा निर्णय असेल गोरसेचे सामने आम्हाला कधी खेळवायचे आहेत, कुठल्या टीमला आम्हाला कधी खेळवायचं आहे, कोणता संघ कुठल्या वेळेस कधी खेळेल, हे 70-70 स्पोर्ट्सकडे ते संपूर्ण निर्णय राखीव होते. आणि त्याचमुळे इथे तो आता गोरसेचा सामना संपलेला आणि हा सामना जिंकेल तोच संघ उद्या धारावे या टीमच्या विरुद्ध खेळेल. 8,48,000 सबस्क्रायबर कंप्लीट. टप्प्याचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा वेगानं अपील केली सूरजनं जरूर, परंतु फरदीननं सांगितलं की बॉल अगोदर बाउन्स झाला. ही खेळाडूवृत्ती देखील तेवढीच महत्वाची आहे आणि याकरिता या खेळाडूंचं कौतुक देखील होणं गरजेचं आहे. पहा तुम्ही रिप्लाय मध्ये पाहू शकताय, फरदीननं लगेच नकार दर्शवला की हा चेंडू बाउन्स झालाय, बाउन्स वरती गॅदर केलाय, त्यामुळे अपील करू नको. इमानदारी पाहिजे आणि ती इमानदारी ते फरदीन काझीने दाखवले. त्याच वेळेला तुम्ही वरच्या लेवलचं क्रिकेट खेळता आणि तुम्हाला प्रेक्षक प्रतिसाद देतात. यावेळेस आणखीन स्विंग अँड अ मिस. केवळ या षटकामध्ये बॅटनं चेंडूला हवा देण्याचं काम केलंय. 4था डॉट बॉल, डॉट नंबर 4 इन अ रो. निर्धाव षटक येईल का आता हाच प्रश्न आहे. या स्पर्धेमध्ये अजूनही निर्धाव षटक आलेलं नाहीये कुठल्याच गोलंदाजाच्या माध्यमातून, मग ते टेप बॉलचं षटक असो किंवा अन्य षटक असो.
तुम्हाला देखील 70-70च्या स्पोर्ट्स शॉपमध्ये सहभागी व्हायचं असेल, फ्रँचायझी घ्यायची असेल तर नंबरवर संपर्क साधा. यावेळीचा बॉल अडव्या बॅटनं चाललाय ऑनसाइड वरती. अखेर सुटकेचा निश्वास. एकेरी धावफलकावरती वधारतीय धावफलक जाऊन पोहोचते 8 या संख्येवरती. कारण इथून मात्र जर पाहिलात तर पहा धावफलकावरती 8 धावा आहेत आणि 4 फलंदाज बाद झाले आहेत बॅटिंग करताना MS11 साई संघाचे. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला. 8 धावा 4 फलंदाज बाद. MS11 जाय मोतीलाल शाह यांचा संघ आहे. थोडासा पिछाडीवर हा संघ पाहायला मिळतो, कारण 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. प्रत्येक फलंदाजाने खूप धुवाधार बॅटिंग केली. खास करून फर्दीने 32 केल्या. करण अंबालाला त्याने देखील 17 धावांचे योगदान दिलं. यावेळेस पहा पडल्यानंतर अतिशय बाहेर जाणारा चेंडू. पंच खूण दर्शवतील वाईटची. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारती आहे. पहा पडल्यानंतर ज्या वेगानं चेंडू ट्रॅव्हल झाला, गॅदर चांगलं केलं. यावेळेस देखील फर्दीनं धावा पुन्हा एकदा वाचवल्यात. टेप बॉलच्या या चेंडूला हाताळत असताना नियंत्रण फार गरजेचं आहे. ते आतापर्यंत राखलं होतं, परंतु या चेंडूवरती गमावलंय सूरज केणेनं. अखेरचा बॉल केवळ दिशा दाखवण्याचा प्रयत्न. यावेळेस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू अलॉंग विथ द कार्पेट चाललाय करण अंबालाच्या दिशेनं. एकेरी धाव यावेळेस धनंजयला. एकेरी धाव यावेळेस मात्र MS11 झाई संघाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती दुहेरी आकडा 10 वरती जाऊन पोहोचतोय. 24 बॉल आणि आता 72 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. 24 चेंडू आणि 72 धावा हे समीकरण असेल आता या मॅच मध्ये. कुणाल सर, आतापर्यंत जर 3ही मॅच तुम्ही पाहिल्यात ना, तर 3ही कर्णधारांना नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्या 3ही कर्णधारांचा निर्णय जवळजवळ अंगलट आला. कारण ज्या धावगतीने पहिल्या इनिंग मध्ये धावा झाल्या, त्या धावगतीने त्या धावा चेस आतापर्यंत 3ही मॅच मध्ये झालेल्या नाहीयेत. कॉमेंटेटर सुनील शेळके मेन स्टेजशी संपर्क साधायचा आहे. कॉमेंटेटर सुनील शेळके. न्यू बॅटर स्वप्नील धनु आता फलंदाजीसाठी येईल. प्रज्योत अंबिरे रिटायर्ड हर्ट, तो थोडासा बाहेर गेलाय. बहात्तर धावा. करण आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू आता इथे निर्धाव होईल. पहिला डॉट बॉल करणच्या माध्यमातून. करण आतापर्यंत जर पाहिलात तर पहिल्या षटकाचा स्पेल जर पाहिलात तर 2 धावा त्यानं खर्ची घातल्या होत्या. या षटकामध्ये त्याला पुन्हा एकदा पाचारण केलंय. आता या पहिल्याच बॉलला यावेळेस वळण देत असताना डॉट बॉल येतोय. हा बॉल खाली राहिलाय आणि सरळ जाईल ना. आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये अंपायरचा सिग्नल येतोय. वाईट बॉल आणि त्याच्यावर या 4 धावा 5 धावा मिळतील. बॅटिंग करणारा संघ MS जाईला. या 5 धावांनी धावफलकावरती 15 धावा कुठेतरी प्रेरणा देतील या 5 धावा लढण्याकरिता MS11 साई संघाला. प्रचंड वेगाने हाताळलेला करणचा चेंडू वाईट बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता. खोलवट टप्प्याचा बॉल अगदी बॅटला लागून दोन्ही पायांच्या मधून फाईन लेगला येतोय आणि आणखीन एक डॉट बॉल. करणच्या विपक्षामध्ये धावा बनवणं आतापर्यंत कठीण राहिलंय सर्वच फलंदाजांना. धनंजयचा देखील अपवाद वगळून चालणार नाहीये. सातत्यानं अचूक टप्प्यावरती वेगवान आणि गतीबरोबर टप्प्याची निवड देखील चांगली राहिली आहे करण अंबालाची. करण अंबाला पुढचा बॉल घेऊन. हाय बॉल निर्धाव टाकलाय. हा देखील बॉल डॉट बॉल येईल. वाशी इंडियन्स धारावे हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो वाशी इंडियन्स धारावेच्या विरुद्ध सेमीफायनल मॅच मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचे वेळापत्रक अगदी थोड्याच वेळात तुमच्या स्क्रीनवर ग्राफिक्सच्या माध्यमातून आम्ही 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला दाखवू. याची माहिती मी कालही दिली होती. सेमीफायनल कशा कशा पद्धतीने खेळवल्या जातील. कमी गतीने टाकलेला बॉल आणि तो सेमीफायनलचा सामना दुसरा असेल. सेकंड सेमीफायनल 8 वाजता उद्या खेळवली जाईल. पहिली सेमीफायनल उद्या ठीक 6 वाजता खेळवली जाईल. वाशी इंडियन्स धारावे उद्या 8 वाजता सेकंड सेमीफायनल मध्ये खेळताना दिसेल या मॅचच्या विजेत्या टीमच्या विरोधात.
निश्चित सेमीफायनलचं टाइम टेबल देखील आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी या मॅचकडे जर पाहिलं तर 16 धावसंख्येवरती 4 फलंदाज माघारी परतवले आहेत. कारण अंबाला पुन्हा एकदा सज्ज होतोय. परत एक वेळा गतीमध्ये परिवर्तन, सातत्याने कटर्सचा वापर करताना दिसतोय करण अंबाला. आणि करण अंबालाने पहिल्या मॅच मध्ये हेच केलं ज्यावेळेला त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला होता. निश्चित मी अगोदरच म्हटलं की वेग आणि वेगाबरोबर ऐन वेळेला कमी केलेली गती या दोनही गोष्टींचा चांगला वापर केलाय करणने आतापर्यंत आणि त्याकरिता तो उजवा ठरला या मॅच मध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा केलेल्या आहेत फक्त MS11 जाईने. चेक. मुख्य व्यासपीठावर काही सन्मान आपण संपन्न करत आहोत. राजेशजी गुरुनाथ पाटील दापोडेचे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. रमेश पाटील आपण आपल्या शुभास महेश पाटील आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. यानंतर आनंदजी लक्ष्मण पाटील साहेब दापोडेचे यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. विनंती असेल महेश दादा आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. यानंतर आपण नवनाथजी टावरे यांना सन्मानित करणार आहोत. विजयजी म्हात्रे साहेब आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रशांतजी म्हात्रे साहेब, त्यांचा यानंतर सन्मान केला जाणार आहे. विजयजी म्हात्रे यांच्या वतीने होत असलेला हा सन्मान आपण अनुभवू शकता. कॅप्टनच्या बॅट मधून षटकार आलाय. धनंजय नाईकच्या बॅट मधून स्ट्राईक. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे बीमर चेक करण्यासाठी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. तोपर्यंत जाऊया सन्मानासाठी सुनील शेळके यांच्याकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सुभाषजी केणे साहेब, गोरसईचे प्रथम नागरिक उपसरपंच. यस, बेग युअर पार्डन. त्यांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे. सचिन कराळे साहेब आपणास विनंती आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. अंपायरचा DRS आहे. अंपायरने वापरला हा रिव्ह्यू. यानंतर आपण परेशजी महाजन यांच्या सन्मानाकडे वळणार आहोत. इट्स ए फेअर डिलिव्हरी. प्रवीण पाटील आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान संपन्न करा. परत एक वेळा बॅटचा तडाखा. बॅक टू बॅक दुसरा षटकार मारलाय फलंदाज धनंजय नाईकने. हेड स्ट्राईक करतोय धनंजय नाईक. मागच्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने जिंकलाय MS11 जाईसाठी. आणि आता त्याने भावेशच्या विरुद्ध बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेले आहेत. मॅच ऑन. चांगली फलंदाजी करत असताना धनंजय नाईक. परत एक वेळा भावेश पवार तयार. हा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. वेगाने टाकला. पंचांकडे पाहिलं धनंजय नाईकने आणि हा येतो डॉट. चांगला वाईड यॉर्करचा प्रयत्न. त्या वाईड लाईनच्या बरोबर आतमध्ये डिलिव्हर झालाय बॉल. फुल टॉस. परत एक वेळा ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेट रिजन मध्ये. तिथे फिल्डर येतोय. 1 धाव मिळेल धनंजयला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 धावा. निश्चित लगातारच्या 2 षटकारानंतर कुठेतरी संजीवनी प्राप्त झाली होती MS11 साईला. परंतु तदनंतर भावेशने देखील दाखवून दिलं की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. ज्या पद्धतीने तो चेंडू डिलिव्हर केला अगदी बरोबर वाईड लाईन वरती यॉर्कर हाताळला आणि द्विधा मनस्थितीमध्ये बॅटर. स्विचिटचा प्रयत्न आहे बॅटर कडून. स्वप्नील कडून इथे एकच धाव मिळताना दिसेल. जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला धनंजयला आणावं लागेल. या मॅच मध्ये 51 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आता 13. अगोदरच दाखवलं स्वप्नीलनं की स्विचिटचा पवित्रा मी घेतोय आणि त्यामुळे लाईन मध्ये आणि लेंथ मध्ये चेंज केला भावेशनं. केवळ एकेरी धाव मिळते. आतापर्यंत 3ही मॅच मध्ये अशाच प्रकारची अवस्था काहीशी राहिली आहे. बरं मला वाटते 2ही मॅच मध्ये 12-50 ची गरज होती. ऑन साइडला मनगडाचा वापर केला. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. तिथे फक्त सिंगल मिळेल. सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट करत असताना धनंजय. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 32. ओव्हरची होते समाप्ती. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 32ला 4. काही सन्मान आहेत. परत एक वेळा जाऊया सुनील शेळके यांच्याकडे. धन्यवाद.
आपल्यामध्ये उपस्थित आहेत आकाजी दिनकर साहेब, त्यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. पंकज कराय, आपण हा सन्मान संपन्न करा. या पण मनसेचे अनिलजी भाणे साहेब यांना सन्मानित करणार आहोत. हरेश काळन, आपण या सन्मानासाठी स्वतःला तयार ठेवा. अनिल भाणे साहेब यांना आपण यानंतर सन्मानित करणार आहोत. हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर या. यानंतर योगेशजी पाटील साहेब यांना आपण या मंचावर सन्मानित करणार आहोत. नागेशजी छत्रे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. फुल टॉस आणि ते फुल टॉसला फेकले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धनंजयच्या पॅट मधून आणखीन एक षटकार. धनंजय सध्या डीलिंग करतोय षटकारामध्ये. धनंजयच्या बॅट मधून सातत्याने मोठमोठे फटके येत आहे. टीमची धावसंख्या या षटकाराच्या मदतीने 38 धावा, 38. या मॅच मध्ये टार्गेट आहे 82 धावांचं. 11 बॉल 44 धावा. जे काम मागच्या मॅच मध्ये प्रथमेश म्हात्रेने केलं होतं ते काम या मॅच मध्ये धनंजय नाईक करतोय. आता मात्र 11 चेंडू 22 धावांवरती तो जाऊन पोहोचतोय. परत एक वेळा फुल टॉस, हाई जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. योजेट धनंजय नाईकच्या बॅट मधून या आतापर्यंतच्या इनिंग मधला चौथा षटकार. काय जबरदस्त फलंदाजी धनंजयची, आणि आतापर्यंत जर पाहिलात ना मेरिट वरती खेळलाय. ज्या पद्धतीचे फटके तो खेळतोय ना ते मैदानामध्ये थांबणारच नाहीयेत. 22च्या विपक्षामध्ये खेळलेले 2 षटकार, आता पवनच्या विपक्षामध्ये खेळलेले हे 2 षटकार. पहा या मॅचचा रंग मात्र वाढत चाललाय या बदलत्या रजनीमध्ये. 10 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. कोण म्हणते हा सामना संपलाय? कुठे जाऊ नका, हा सामना रंगतोय. कारण धनंजय नाईक मैदानामध्ये आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. याच कर्णधाराने मागील 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चे किताब जिंकलेले आहेत, पुरस्कार जिंकलेले आहेत. तो अर्ध्या हा सामना सोडणार नाही. तो लढतोय या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट धनंजय नाईकचं. तो पोहोचलाय 12 बॉल मध्ये 28 वर. टीमची धावसंख्या 44 ला 4. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 10 बॉल 38. यावेळेला थोडासा बॅटच्या आतमध्ये लागतोय. बॉल मागे चाललाय. फाईनला फिल्डर आहे. फाईन लेगला चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आलाय. पवनने देखील सुटकेचा निश्वास टाकला असावा. यावेळेस मात्र टप्पा जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन मागे गेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर 15 पारितोषिक आहेत. आता फुलटॉस होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. ड्रायव्हिंग लेनवर गलीमध्ये चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. करण नंबाला अभिषेक कुमार दलोरने हा बॉल अडवलाय. आता 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर 8.5 लाख सबस्क्रायबर 70 स्पोर्ट्सचे कंप्लीट होतील आणि त्यानंतर तुम्हाला 15 पारितोषिक बक्षीस दिली जाणार आहेत. त्याच्यामध्ये 5 बॅट, 5 शूज आणि 5 टी शर्ट असणार आहेत. पुढचा बॉल मुलं बॅक ड्राईव्ह नाही मिळणारी ते धाव येतोय. हा डॉट बॉल. या षटकामध्ये जेवढा काळ धनंजय राहिला असता स्ट्रायकर एंडकडे तर मात्र मॅच मध्ये आणखीन मजा आली असती. आणि इथून मात्र थोडासा दूर जातोय MS11 झाईचा संघ. यावेळेचा चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन मागच्या बाजूला शॉर्ट फाईन लेग वरती टिपला जातोय. झेल संपलाय. स्वप्नील मळचा खेळ. विकेटचं पतन. आणखीन एक विकेट. स्वप्नील धनू इथे आउट होतोय. ओव्हरची होते समाप्ती. आणि आता थोडस कठीण लक्ष मी बनेन, कारण 6 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला जाऊ शकतो. काही सन्मान आहेत. सुनील शेळके आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महेशजी हरिचंद्र पाटील साहेब यांना या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सन्मानित करत आहोत. परेश कालन, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करा. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश या स्पर्धेची 5वी रजनी आपण सगळेजण अनुभवत आहात. या स्पर्धेच्या सतीच्या भेटीसाठी जे जे मान्यवर आलेले आहेत त्या सगळ्यांना वरुणजी पाटील साहेब त्याचबरोबर या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जात आहे.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया सामन्याच्या दिशेने. इट्स ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. शेवटचं षटक कपिल आलाय गोलंदाजीसाठी. 6 षटकार मारले तर सामना बरोबरीत. हा बॉल राऊंड द लेग बोल्ड केलंय धनंजय नाईकला. आता मात्र आशा निराशामध्ये परावर्तित होतील. निश्चितच केवळ औपचारिकतेकडे वळतोय सामना, कारण आता धनंजय देखील माघारी परतलाय आणि जवळजवळ निम्म्या संघाने नांगी टाकली असं म्हणायला हरकत नाहीये. कपिल केणे स्विंग किंग म्हणून ज्याची ख्याती आहे भिवंडी परिसरामध्ये, गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती टिपिकल कपिल डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि यष्ट्यांचा वेध फलंदाजाच्या मागच्या बाजूने घेतला, माघारी परतवलं. फलंदाज क्रमांक 6 माघारी परतत असताना न्यू बॅटर इन झाली आहेत. प्रियेश फलंदाजी करण्याकरिता. प्रियेश ॲट नंबर 8. 5 चेंडू 37 धावांची आवश्यकता. पुनश्च एकदा कपिल सज्ज होतोय. जावेदचा बॉल पडल्यानंतर पुनश्च एकदा बाहेर वळवलाय. आणखी एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल नंबर 2 इन अ रो. औपचारिकता आता या मॅच मध्ये शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. यानंतर खेळणारे दोन्ही संघ तयार राहायचे. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. मौलिक 11 चेंज द गेम वडवली या टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सुरेश बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणूच्या विरुद्ध त्यांचा सामना. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर येतोय. त्याच्या अगोदरच फरदीनने बॉल थांबवला. एकच धाव मिळताना दिसेल आणि हा सामना संपल्यानंतर करण अंबाला आणि फरदीन काझी यांना विनंती, आपण डायरेक्ट स्टेजवर येऊन थांबायचे प्लीज. परत एक वेळा एक डॉट बॉल. अंतिम बॉल शिल्लक आहे. पडल्यानंतर हातभर वळण घेत यष्टीरक्षकाच्या दिशेने विसावलाय चेंडू. केवळ एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा हव्यात त्या 36. शेवटचा बॉल. उलटा फटका, चांगला फटका, धावा येतील. हा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि हा सामना जिंकत सेमी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई बी या टीमने या स्पर्धेच्या आणि दुसऱ्या सेमी फायनल मध्ये उद्या टीम दारावे आणि गोरसई बी एकमेकांच्या विरोधात असतील. ठीक 8 वाजता दुसरा सेमी फाइनलचा सामना उद्या खेळवला जाईल. फरदीन काजी और करण अंबाला, आप दोनों को हमारे स्टेज पर आना है प्लीज. फरदीन काजी एंड करण अंबाला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे देणार आहोत. फरदीन काजीने 32 धावा केल्यात, पवन केनेने 23 धावा केल्यात, करण अंबालाने 17 धावा केलेल्या आहेत.